विश्वात मगे देवे, येणे वाग्यत ने तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. संत ज्ञानेश्वर महाराज. अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली व महाराष्ट्रातील संतांची परंपरा विठ्ठल भक्ती चालू ठेवली. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रीस वाटत तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनिशी भूक लागली देवा. श्री संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील प्रख्यात मराठी कवी आणि संत म्हणून ओळखले जातात. आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा लागलेला आहे. या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संत होत गेले. या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. या ज्ञानेश्वरांना आपल्या लहानपणी खूप हाल सोसावे लागलेले आहेत. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता म्हणून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला, त्यांच्या भावंडांना, ज्ञानदेव, सोपान, काही यांना संन्यासाची मुलं म्हणून समाजाने खूप विनवलेलं आहे. तरी सुद्धा त्यांनी न डगमगता समाजाला चांगल्या मार्गावर, भक्तीच्या मार्गावर जाण्याचा उपदेश दिलेला आहे. अशा या संत ज्ञानेश्वरांनी स्वतः दुःखामध्ये असताना सुद्धा लोकांचं जीवन सुखी करण्याचा त्यांना भक्तीचा मार्ग. दरवर्षी आषाढी एकादशीला आनंदी करून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. त्यामध्ये लाखो वारकरी पायी चालतात. हे संत विठ्ठलांचे नित्य भक्त होते. त्यांनी अभंग, ओव्य आणि कीर्तनांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. विठ्ठलाच्या भेटीची आस असलेली संत तुकाराम महाराज एक पूजनीय, ज्यांच्या अभंगाची वारकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मनाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की पुंडलिकाचे प्रेम, आईवडिलांवरील प्रेम व निश्चिम भक्ती बघून स्वतः विठ्ठलालाही पृथ्वीवर यावं लागलं आणि ते त्याची भेट घेण्यास आले. त्यावेळेस पुंडलिक हे आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात व्यस्त होते. त्यांनी त्यांच्या जवळची एक वीट फेकून त्यांच्यावर त्यांना उमरड्यात उभे केले आणि स्वतः विठ्ठल देव हे त्या भक्ताची भेट घेण्यास आजपर्यंतही त्या विटेवर, करकटेवर हात ठेवून संत तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वरांच्या पादुका स्वतः विठ्ठलाच्या दर्शनाची भेट घ्यावी म्हणून त्या पालखीतून त्यांनी प्रेम व भक्तीचा संकेत देऊन ह्या पालखी मिरवणूक सोहळा चालू केला. तर ते 16व्या शतकांपासून ते आजही वारकरी लोक जी खरंच विठ्ठलाच्या प्रेमात मग्न आहेत, भक्तिभावानी आणि त्यांच्या श्रद्धेने, ते आजही पायी चालत विठ्ठलाला भेटायला जातात. चला माझा भक्तांचा राजा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल